कवठाची बर्फी पाहतोय आपण या व्हिडिओमध्ये। त्याच्यासाठी मी इथे पिकलेली 2 कवठ घेतलेली आहेत आणि आता ही कवठ स्वच्छ धुवून घेते आणि फोडून घ्यायचे आहेत। याच्यातला गर काढायचा आहे। आता मी हा गर भांड्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने काढून घेते। आता इथे याचा गर काढून घेत आहे आणि छान पिकलेली कवठ आहेत ही। आता इथे एवढा गर काढून झालेला आहे आणि हा गर आता 2 ते 3 शिट्या याला काढून घ्यायच्या आहे कुकरवरती। त्याच्यासाठी मी इथे कुकरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये हा गर घालून घेते आणि 2 शिट्या याला काढून घ्यायच्या आहे मीडियम गॅसवरती। आणि अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये घालते। आता इथे कुकरमध्ये वाफवून झालेलं आहे कवठ आणि छान झालेलं आहे। आता मी हे गाळणीने गाळून घेते, म्हणजे याच्यातल्या बिया आणि जे रेषा रेषा असतील त्या निघून जातील। आता इथे एवढा गर निघालेला आहे आणि हा 1 वाटी गर आहे आणि गूळ पण 1 वाटी घेतलेला आहे। आणि आता कढईमध्ये हा गर टाकून घ्यायचा आहे। आता इथे कढईमध्ये मी गर घालून घेत आहे आणि याच्यामध्येच गूळ घालायचा आहे। आणि आता हे सगळं छान फिरवून घ्यायचं आहे। इथे आता बारीक गॅसवरती मी हा गर आणि गूळ छान फिरवून घेत आहे। इथे 10 ते 15 मिनिटं झालेली आहे आणि रंग पण छान बदललेला आहे आणि थोडं थोडं घट्ट व्हायला आलेला आहे कवठाचे गर। आता याच्यामध्ये थोडंसं मीठ मी घालणार आहे आणि आणखी 5-1 मिनिटं असं छान गॅसवरती फिरवणार आहे। आता ज्याच्यामध्ये आपण वडी थापणार आहोत त्याच्या खालच्या बाजूला तूप लावून घ्यायचं, म्हणजे पटकन निघेल। या प्लेटला मी तूप लावून घेते सगळ्या बाजूनी। आता इथे कवठाचं
जे सारण केलेलं होतं ते छान आळून आलेलं आहे आणि मी इथे घालून घेतलेलं आहे प्लेटवरती. आता इथे मी प्लेटमध्ये थापून घेतलेलं आहे आणि आता याच्या अगदी छोट्या छोट्या अशा वड्या पाडायच्या. आता इथे सगळ्या वड्या माझ्या काढून झालेल्या आहेत आणि छान निघालेल्या आहेत. चवीला खूप सुंदर झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे करून पहा आणि खूप छान चव आहे आलेली. रंग थोडा काळसर झालेला आहे पण चवीला खूप छान झाले आहे. तर कवठाची अशी वडी नक्की करून पहा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.